In case of linear programming problems, either we have to maximize or we have to minimize a function. That function is called objective function. त्या फंक्शनला म्हटलं जातं ऑब्जेक्टिव्ह फंक्शन. एखादं फंक्शन त्याची मॅक्झिमम व्हॅल्यू किंवा मिनिमम व्हॅल्यू काय असेल आणि ती कुठल्या पॉईंटला येते, जे दिलेलं फंक्शन असतं ते ऑब्जेक्टिव्ह फंक्शन बेसिकली झेडनं डिनोट केलं जातं. म्हणजे लिनियर प्रोग्रामिंगचे प्रॉब्लेम असे दिसतात, अगोदर ते लक्षात घ्या. मॅक्झिमाइज फॉर एक्झाम्पल लिहितो आपण, मॅक्झिमाइज झेड इक्वल टू 5x + 8y subject to म्हणजे कंडिशन्स, कन्स्ट्रेंट्स. x + 2y ≤ 5, 2x - y किंवा 2x + y ≤ 10. घेऊया आपण. x > 0, y > 0. अशा प्रकारे दिसतो लिनियर प्रोग्रामिंगचा प्रॉब्लेम. मॅक्झिमाइज z इक्वल टू दिस ऑब्जेक्टिव्ह फंक्शन. याचा अर्थ असा की ह्या कंडिशन सॅटिस्फाय करून या ऑब्जेक्टिव्ह फंक्शनची म्हणजे झेडची मॅक्झिमम व्हॅल्यू किती आणि कुठे, या कंडिशन सॅटिस्फाय करून या ऑब्जेक्टिव्ह फंक्शनची मॅक्झिमम व्हॅल्यू किती आणि कुठे हे डिटरमाइन करायचं, म्हणजेच ते फंक्शन मॅक्झिमाइज करायचं. सेम इज द केस फॉर मिनिमाइज. त्या ठिकाणी फक्त हा शब्द बदलला जातो, मिनिमाइज. तर हे सॉल्व कसं करायचं आणि हे नेमक्या कन्स्ट्रेंट काय आहेत, कंडिशन काय आहेत, ते आपण फॉर्मेशनमध्ये पाहणारच आहेत. की लिनियर प्रोग्रामिंगचे प्रॉब्लेम फॉर्म करत असताना, तयार करत असताना ह्या प्रत्येकाचं काय मिनिंग येतं ते आपण पाहणार आहेत. सध्या आपण ग्राफिकल सोल्युशनवरती आपला फोकस आहे. तो ग्राफिकल सोल्युशनवरती आधी आपण परफेक्शन मिळवू, कारण मेन थिंग जी आहे या पूर्ण लिनियर प्रोग्रामिंगमध्ये जी टाइम कन्झ्युमिंग आहे ती म्हणजे ग्राफिकल सोल्युशन आहे. बाकी फॉर्मेशन वगैरे सिंपल सेक्शन आहे. मग आपण समजा आपल्याला हे ऑब्जेक्टिव्ह फंक्शन हेच एक्झाम्पल आपल्याला सॉल्व करायचं आहे. हे सॉल्व करत असताना पहिली स्टेप आपली काय असली पाहिजे, याचं काम आपल्याला सगळ्यात शेवटी आहे. या प्रकारच्या एक्झाम्पलमध्ये याचं काम जे मॅक्झिमाइज मिनिमाइज आहे ते ऑब्जेक्टिव्ह फंक्शन आहे, त्याचं काम सगळ्यात शेवटी आहे. आधी आपलं काम काय, तर ह्या ज्या कन्स्ट्रेंट आहेत, ह्या ज्या कंडिशन्स आहेत, या कंडिशन्सवरून अगोदर फिजिबल रिजन डिटरमाइन करणे. आता फिजिबल रिजन दाखवायचा म्हटलं की ग्राफ काढावा लागेल. ग्राफ साठी ह्या दोन कंडिशन्स, दोन कन्स्ट्रेंट आहेत आणि ह्या दोन पण आहेत. आता याचा अर्थ काय पहा, x > 0, y > 0 म्हणजे कुठे, तर फर्स्ट क्वाड्रंटमध्ये. बरोबर आहे. x > 0, y > 0
म्हणजे फर्स्ट क्वाड्रंटमध्ये येणार सगळं जे काय ते. यासाठी आपण आधी याचं सोल्युशन पाहायचं आहे. तो प्रॉब्लेम मी सेपरेटली एका पेजवरती असं लिहून घेतो आधी. मॅक्झिमाइज z इक्वल टू 5x + 8y subject to x + 2y ≤ 5, 2x + y ≤ 8, x greater than 0 and y greater than 0. ओके. आता पहा, फर्स्ट ऑफ ऑल पहिली स्टेज काय, एक प्रॉब्लेम कळला की अख्खा टॉपिक कळतोय. त्यामुळे काळजीपूर्वक एक एक्झाम्पल लक्षात घ्या. पूर्ण टॉपिक जस्ट सिंगल प्रॉब्लेमवरती आहे. फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला ह्या ज्या दोन इनइक्वॅलिटीज आहेत, दोन कॉन्स्टंट आहेत, यांचा ग्राफ काढायचा आहे. त्यासाठी आपण दोन्हीसाठी कंबाईनली एकच टेबल तयार करू शकतो आणि एकाच टेबलमध्ये आपल्याला सगळी इन्फॉर्मेशन पण लिहिता येईल. बरोबर. दोन दोन पॉइंट्स घ्यायचेत. पण यात आपण पहिल्यांदा इथे हेडिंगसाठी एक रो जाईल आपला आणि दोन कॉन्स्टंटसाठी दोन रो. इनिशियली इथे येणार आपलं ते इक्वेशन, करस्पॉन्डिंग इक्वेशन. या पहिल्या लाईनला आपण L1 गृहीत धरायचं, दुसऱ्या लाईनला L2 गृहीत धरू. रफमध्ये कन्सिडरेशन येते. यात पर्टिक्युलरली त्याचे करस्पॉन्डिंग इक्वेशन्स आधी लिहायचे. करस्पॉन्डिंग इक्वेशन, त्यानंतर एक्सची एखादी व्हॅल्यू टाकली तर वाय मिळणार, वायची व्हॅल्यू टाकली तर एक्स मिळणार आणि त्याचा करस्पॉन्डिंग पॉईंट काहीतरी मिळणार आपल्याला. त्यानंतर नेक्स्ट कॉलम जो असणार पहा, एक्स वाय एक्स कॉमा वाय. त्यानंतर इनइक्वॅलिटी, इनइक्वॅलिटी काय ती आपण मेन्शन करणार आणि नंतर रिजन म्हणजे ओरिजिन साईड की नॉन ओरिजिन साईड, त्यानुसार रिजन डिटरमाइन करणार. ओके. आता पहिलं इक्वेशन आहे L1चं, ते पहिलं इक्वेशन आपण लिहू. x + 2y = 5 आणि दुसरं इक्वेशन L2चं 2x + y = 8. हे जर ॲट ए टाईम तुम्हाला लोडिंगचं वाटत असेल तर तुम्ही सेपरेट तयार करू शकता. याचा टेबल वेगळा बनवायचा, याचा टेबल वेगळा बनवायचा. ओके.
आता पहिल्यांदा आपल्याला याचं काम करायचं. काय करायचं, समजा y इक्वल टू 0 टाकला, दोनच पॉईंट घ्यायचे आपल्याला. y इक्वल टू 0 टाकला इथे, तर x इज इक्वल टू काय येतं 5. पण x इज इक्वल टू जर 0 टाकला तर y इज इक्वल टू येते 5/2. बरोबर आहे. किमती टाकून कॅल्क्युलेशन करत चला तुम्ही पण. ओके, यामध्ये जर आपण x इज इक्वल टू 0 टाकला, x इक्वल टू 0 टाकला तर y ची किंमत येते 5/2 म्हणजे 2.5. तसा 2.5 प्लॉट करायला काही अवघड जाणार नाही पॉईंट, तुम्ही तोही घेऊ शकता किंवा तो सोडून दुसरा एखादा जरी घेतला तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. म्हणजे एक पॉईंट मिळाला 5,0, दुसरा पॉईंट मिळाला 0,2.5. इनइक्वॅलिटी याच्यामध्ये दिलेली आहे लेस दॅन इक्वल टू. तर लेस दॅन इक्वल टू म्हटलं की रिजन या लाईनच्या ओरिजिन साईडला जाईल का नॉन ओरिजिन साईडला. येस, ओरिजिन साईडला जाणार की नॉन ओरिजिन साईडला. याच्या ग्राफ न काढता हे सांगता येतं. याच्यामध्ये 0,0 टाका, काय येईल 0 + 0 लेस दॅन इक्वल टू 5. 0 लेस दॅन इक्वल टू 5 म्हणजे हे ट्रू आहे. याचा अर्थ ओरिजिन साइड ऑफ लाईन L1, L1च्या ओरिजिन साइडला जायचं. त्यानंतर सेकंडली 2x + y इक्वल टू 8 आहे. त्याचे जर पॉईंट घेतले, x इक्वल टू 0 टाकला इथे, x इक्वल टू 0 टाकला तर y इक्वल टू 8 येतोय. आणि y इक्वल टू 0 टाकला तर x इक्वल टू 4 येतोय. म्हणजे दोन पॉईंट झाले 0,8, 4,0. इनइक्वॅलिटी इथे पण लेस दॅन इक्वल टूच आहे. चेक करून बघा. 0,0 टाकून 0 + 0 0 लेस दॅन इक्वल टू 8. हे ट्रू आहे. 0 हा 8 पेक्षा लहान असतोच. म्हणजे याचा पण रिजन कुठे येणार, ओरिजिन साइड ऑफ L2. आता हे घ्यायचं आपल्याला ग्राफवरती प्लॉट करून. हे ग्राफवरती प्लॉट करत असताना फर्स्ट ऑफ ऑल पॉइंट्स आपण प्लॉट करणार. एक्स ॲक्सिस, वाय ॲक्सिस, जर आपण कंडिशन्स प्रॉपरली ऑब्झर्व केल्या तर त्यामध्ये एक कंडिशन दिलेली आहे x ग्रेटर दॅन 0, y ग्रेटर दॅन 0. तर x ग्रेटर दॅन 0, y पण ग्रेटर दॅन 0. याचा अर्थ आपला जो फिजिबल रिजन राहणार आहे तो फर्स्ट क्वाड्रंटमध्येच राहणार आहे. आणि पॉईंट घेतानाही कुठली व्हॅल्यू निगेटिव्ह आलेली नाहीच आहे. त्यामुळे जे काही काम होणार आहे ते पहिल्या क्वाड्रंटमध्येच होणार आहे. त्याच्यानुसार तुम्ही स्केल ॲडजस्ट करायची. आता यामध्ये एक्सची कमीत कमी व्हॅल्यू आहे 0, जास्तीत जास्त आहे 5.
आणि वायची मिनिमम व्हॅल्यू 0 आहे, मॅक्झिमम व्हॅल्यू 8 आहे. त्यानुसार आपल्याला इथं स्केल ॲडजस्ट करायची आहे. आपण वाटल्यास इथे 5च व्हॅल्यू घ्यायची म्हटल्यानंतर मी इथे 1 2 3 4 5 वायची मॅक्झिमम व्हॅल्यू 8 आहे ना, इतका डिफरन्स नाही चालणार. वन 2 3 4 5 6 7 8. त्यानंतर एक्सच्या डायरेक्शनमध्ये मात्र चालेल. 1 2. तुमच्या लक्षात येण्यासाठी मी स्केल थोडी जास्त घेतो आहे, डायग्राम खूप छोटी होऊ नये म्हणून. ओके, पॉईंट्स प्लॉट करायचेत. फर्स्ट पॉईंट आहे तो 5,0 आणि नंतर 0,2.5. फाईव्ह कॉमा झिरो 5,0 हा एक्स ॲक्सिसवरचा पॉईंट असेल. फाईव्ह कॉमा झिरो तो या ठिकाणचा पॉईंट घेतला आपण. आणि 0,2.5 2.5 म्हणजे 2 आणि 3च्या मध्ये येणार इथे. हे दोन पॉईंट्स लगेचच आपण जॉईन करून घेणार आणि फर्स्ट लाईन L1 आपली तयार होऊन जाणार. ओके, ही झाली फर्स्ट लाईन. L1 ज्याचं इक्वेशन आहे, काय इक्वेशन आहे, x + 2y = 5. x + 2y = 5. त्यानंतर सेकंड लाईनसाठी पॉईंट्स आहेत 0,8 आणि 4,0. तुम्ही सोबत काम सुरू ठेवू शकता नंतर, ठीक आहे. आधी हे पूर्ण होऊ द्या. एक 0,8 4,0. 0,8 म्हणजे तो या ठिकाणी पॉईंट येणार. आणि 4,0 म्हणजे या ठिकाणी. तर हे दोन पॉईंट्स जॉईन करणारी लाईन.
ग्राफचं वर्किंग तुम्ही पण चालू करू शकता लगेच. ठीक आहे. या प्रकारे या लाईनचं इक्वेशन आहे. टू एक्स प्लस वाय इक्वल टू 8. आता यामध्ये आपल्याला दाखवायचं आहे फिजिबल रिजन. इथे केअरफुल राहता, लक्ष द्या. फिजिबल रिजन तसा आपण टेबलमध्ये लिहिलेला आहे. या लाईनची पण ओरिजिन साईड येते, या लाईनची पण ओरिजिन साईड येते, कारण दोन्हीसाठी लेस दॅनची इनइक्वॅलिटी आहे. या लाईनपासून लेस दॅन म्हटलं की लेफ्ट साईड डाऊनवर्ड आहे का, लेफ्ट साईड डाऊनवर्ड बघा. म्हणजे या लाईनपासून इकडे जायचंय लेफ्ट साईड डाऊनवर्ड लेस दॅन इक्वल टू साठी. याही लाईनपासून इकडेच जायचंय, म्हणजे दोन्ही लाईन्स पासून ओरिजिन साईडलाच जायचंय. पण आणखी दोन कॉन्स्टंट आहेत, ते म्हणजे एक्स ग्रेटर दॅन 0, वाय ग्रेटर दॅन 0. या पण कॉन्स्टंट्स आहेत. एक्स ग्रेटर दॅन 0 आणि वाय ग्रेटर दॅन 0 या पण कॉन्स्टंट आहेत. ओके. फिजिबल रिजन या लाईन पासून इकडे, या लाईन पासून इकडे आणि फर्स्ट क्वाड्रंटमध्येच जायचं आहे, म्हणून एवढाच भाग असेल की ज्या भागामध्ये आपला फिजिबल रिजन असणार आहे. ओके, इथपर्यंत आधी क्लिअर आहे का बघा. येस Yes, sir. Yes, sir. Yes, sir. आता इथून पुढे थोडासा डिफरन्स आहे. Yes, sir. इथून पुढे थोडासा चेंज आहे. तो चेंज काय लक्षात घ्या. आता की जे आपलं एक्झाम्पल आहे, एक्झाम्पलमध्ये आपल्याला काय सांगितलंय त्याचं काम आता सुरू होत आहे. पण त्यापूर्वी महत्त्वाची थिंग आहे ती म्हणजे या फिजिबल रिजनचे कॉर्नर पॉइंट्स. या फिजिबल रिजनचे आपल्याला डिटरमाइन करायचे असतात कॉर्नर पॉइंट्स. आता कॉर्नर नॉर्मली कुठे येतो, ज्यावेळी इंटरसेक्शन येतं दोन ठिकाणी, त्यावेळी कॉर्नर पॉइंट तयार होतो. ज्यावेळी इंटरसेक्शन तयार होतं दोन ठिकाणी, त्यावेळी कॉर्नर पॉइंट तयार होतो. म्हणजे जसं इथे आता हा वाय ॲक्सिस आणि ही लाईन, या दोन्हीचं इंटरसेक्शन झालंय या पॉइंटच्या जागी. हा एक कॉर्नर झाला. इथे एक्स ॲक्सिस वाय ॲक्सिस त्याचं इंटरसेक्शन झालंय
इथं एक कॉर्नर झाला तयार. त्यानंतर ही लाईन एक्स ॲक्सिसला इंटरसेक्ट झाली आहे, इथं एक कॉर्नर तयार झाला. या दोन लाईन इंटरसेक्ट झाल्या, इथं एक कॉर्नर तयार झाला या पॉईंटच्या ठिकाणी. याला म्हणायचं कॉर्नर पॉईंट्स. आता आपल्याला इथे पण कॉर्नर आहे, पण हा कॉर्नर आपल्या फिजिबल रिजनमध्ये नाही आहेत का, तो फिजिबल रिजनचा कॉर्नर नाही आहे. ओके, आपला फिजिबल रिजन एवढा आहे. त्याला मी थोडंसं वेगळ्या कलरनी हायलाइट करतो. हा फिजिबल रिजन याच्यामध्ये आहे आपला. बरोबर. त्याचा हा कॉर्नर पॉईंट आहे, सॉरी हा फिजिबल रिजन आहे. त्याचे कॉर्नर पॉईंट्स आपल्याला डिसाईड करायचे. कॉर्नर पॉईंट्स कोणकोणते आहेत? एक आहे तो ओरिजिन, ज्याचे कोऑर्डिनेट आहेत 0,0. दुसरा असेल हा पॉईंट, त्याला आपण ए असं नाव देऊ. त्याचे कोऑर्डिनेट आहेत 0,2.5. आता एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिसवरचे पॉईंट का घ्यायचे असतात ते इथून पुढं याच्यामुळं लक्षात येतं. त्याचा इम्पॉर्टन्स काय येतो की हे जे कॉर्नर आहेत ते कॉर्नर पॉईंट्स आपल्याला बरेचसे याच्यातच मिळून जातात. हा एक कॉर्नर आहे आपला या ठिकाणचा, त्याला आपण सी असं नाव देऊ, ज्याचे कोऑर्डिनेट्स आहेत 4,0. तर हा जो कॉर्नर पॉईंट आहे तो कॉर्नर पॉईंट बी, तो फक्त आपल्याला शोधावा लागेल, कारण तो मध्येच कुठेतरी आला आहे. मग तो मध्येच आला आहे म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला त्या दोन लाईन्सचं तो इंटरसेक्शनच्या ठिकाणी तयार झाला आहे. या ठिकाणी पॉईंट बी जो आहे त्या बी या पॉईंटचे आपल्याला कोऑर्डिनेट शोधायचे. तर ग्राफ जर तुमचा विथ स्केल परफेक्ट असेल तर अशा वेळी त्याचा काही प्रॉब्लेम येत नाही. ग्राफ जर विथ स्केल परफेक्ट असेल तर तो पॉईंट तुम्ही डायरेक्ट ग्राफवरून सांगू शकता त्याचे कोऑर्डिनेट काय आहेत ते. पण बऱ्याच वेळा काय होतं की तो पॉईंट आधीमध्येच कुठेतरी जर आला फ्रॅक्शनमध्ये तर तो ग्राफवरती प्रॉपरली लक्षात येत नाही. मग एवढा बी हा एक कॉर्नर पॉईंट म्हणजे बीचे कोऑर्डिनेट आपल्याला शोधायचे आहेत. तर त्याच्यासाठी पहिल्यांदा तुम्हाला काय करावं लागेल, तर ह्या दोन लाईन्सचे इक्वेशन सायमल्टेनियसली सॉल्व करावं लागतील. कारण तो इंटरसेक्शन पॉईंट आहे दोन लाईन्सचा, आणि इंटरसेक्शन पॉईंट कसा शोधायचा असतो, इंटरसेक्शन पॉईंट कसा शोधायचा असतो, इक्वेशन सायमल्टेनियसली सॉल्व करून. बरोबर आहे. मग त्या दोन लाईन्सचा हा इंटरसेक्शन पॉईंट आहे. त्या दोन लाईन्स कुठल्या, एक आहे x + 2y = 5 आणि दुसरी आहे 2x + y = 8. हे दोन इक्वेशन सायमल्टेनियसली सॉल्व करून तुम्हाला ते इंटरसेक्शन शोधायचं आहे. ओके, मग आता यासाठी सायमल्टेनियसली इक्वेशन सोडवायचे थे काय करावं लागेल, इक्वेशन 2 ला वाटल्यास 2 न मल्टिप्लाय करा आणि ते 1 मधून मायनस करा. म्हणजे पहा, मल्टिप्लाय इक्वेशन 2 by 2 and subtract from equation 1. इक्वेशन 1 काय,
एक्स प्लस 2y इक्वल टू 5. इक्वेशन 2ला 2 मल्टिप्लाय करा. 4x प्लस 2y इक्वल टू 16. सबट्रॅक्शन जर केलं तर हे मायनस होईल, मायनस होईल, मायनस होईल. 2y कॅन्सल. x मायनस 4x म्हणजे मायनस 3x. मायनस 3x आला. त्यानंतर 5 मायनस 16 मायनस 11 म्हणजेच x इक्वल टू येतो 11/3. आता बघा हा पॉईंट ग्राफवरती तितक्या परफेक्टली लोकेट झाला नसता. 11/3 कसा शोधणार आपण कुठे? त्यामुळं बऱ्याचदा जर ग्राफवर काही वेळा येतो पण असं परफेक्टली तो पॉईंट एखाद्या ठिकाणी येतो पण जर येत नसेल तर काय करायचं? तर सायमल्टेनियसली तो ज्यांचा इंटरसेक्शन पॉईंट आहे ते इक्वेशन सायमल्टेनियसली सॉल्व करायचे. ओके, हा झाला x इक्वल टू 11/3. ही किंमत टाकून द्या कुठेतरी एका ठिकाणी. समजा इथे टाकली आपण 1 मध्ये, तर y मिळून जाईल आपल्याला. फ्रॉम इक्वेशन 1 11/3 प्लस 2y इक्वल टू 5 म्हणजेच 2y इक्वल टू 5 मायनस 11/3. दॅट इज 2y इक्वल टू क्रॉस मल्टिप्लाय करून सबट्रॅक्शन 15 मायनस 11 4/3 म्हणजेच y इक्वल टू काय येतो 2/3. याचा अर्थ पॉईंट बी चे कोऑर्डिनेट काय आले 11/3, 2/3. हे 4 झाले कॉर्नर पॉइंट्स या फिजिबल रिजनचे. ओके, आता हे प्रत्येक वेळी असं अवघडच येतं असं नाही आहे, पण अशी सिच्युएशन आली तर ती आपल्याला हँडल करता येणं गरजेचं आहे. की ग्राफवरती नाहीच प्लॉट करता आला, नाहीच डिसाईड करता आला पॉईंट, किंवा बऱ्याचदा असं होतं की ग्राफ पेपरच नसतो, तर अशा वेळीसुद्धा आपल्याला हे प्रॉब्लेम सोडवता येतात, सोडवता यायला पाहिजे. मग हे इंटरसेक्शन पॉईंट काढला, तोच झाला हा कॉर्नर पॉईंट बी. आता कॉर्नर हा नाही घेतला आपण कारण तो फिजिबल रिजनमध्ये नाही आहे. हा पण नाही घेतला कारण तोही फिजिबल रिजनमध्ये नाही आहे. फिजिबल रिजनचे फक्त हे 4 कॉर्नर पॉईंट्स आपण घेतले. ओके, आता यांचं काम काय? फर्स्ट ऑफ ऑल नोट डाऊन द कॉर्नर पॉइंट्स. आता तुमची जे ग्राफ नोटबुक असते त्या ग्राफ नोटबुकवरती जे ग्राफच्या राईट साईडचं पान असतं त्याच्यामध्ये तुम्हाला हे एक वर्किंग करायचं आहे, ह्या टेबलचं एक, बरोबर. आणि पुढचं एक वर्किंग ते म्हणजे आता हे. मग हे पुढचं वर्किंग काय? कॉर्नर पॉइंट्स ऑफ फिजिबल रिजन. कॉर्नर पॉइंट्स ऑफ फिजिबल रिजन आर. काय काय आले? एक आहे ओरिजिन 0,0. दुसरा आहे पॉइंट ए 0,2.5. 0,2.5. ओके. तिसरा आहे पॉइंट बी 4,0. पॉइंट बी 11/3, 2/3 घेतला ना आपण. आणि पॉइंट सी ए बी नाव बदलले तरी चालतं, काही प्रॉब्लेम नाही, 4,0. ओके, हे 4 झाले कॉर्नर पॉइंट्स. क्लिअर? आता
आपलं ऑब्जेक्टिव्ह फंक्शन काय आहे त्याचं काम आता येतं. ऑब्जेक्टिव्ह फंक्शन z इज इक्वल टू ऑब्जेक्टिव्ह फंक्शन इज z इक्वल टू 5x प्लस 8y. हे ऑब्जेक्टिव्ह फंक्शन आहे. या ऑब्जेक्टिव्ह फंक्शनमध्ये एक एक कॉर्नर पॉईंट टाकायचा. म्हणजे प्रोसेस काय काय झाली आत्तापर्यंत. आधी आपण काय केलं आहे, या इनइक्वॅलिटीजवरून टेबल तयार केला ग्राफ काढण्यासाठी. ग्राफ काढला, फिजिबल रिजन दाखवला, फिजिबल रिजनचे कॉर्नर पॉईंट्स काढले आणि या कॉर्नर पॉईंट्सवरून आता ऑब्जेक्टिव्ह फंक्शन झेडची व्हॅल्यू प्रत्येक कॉर्नरला किती येते ती शोधायची. म्हणजे ॲट ओरिजिन 0,0 झेड इज इक्वल टू एक्सच्या जागी 0 टाका, वायच्या जागी 0 टाका. व्हॅल्यू किती येते 0. बरोबर, 0 + 0. त्यानंतर ॲट पॉईंट ए 0,2.5 झेडची व्हॅल्यू 5 × 0 + 8 × 2.5. 5 × 0 म्हणजे 0च. 8 × 2.5 म्हणजे किती, 20. बरोबर आहे. 8 × 20. त्यानंतर ॲट पॉईंट बी 11/3, 2/3 झेडची व्हॅल्यू 5 × 11/3 प्लस 8 × 2/3. 11 × 5 म्हणजे 55/3 प्लस 16/3 ॲडिशन 71/3. याला ॲप्रॉक्सिमेटली डिव्हाइड करा. आपल्याला व्हॅल्यू जर घ्यायची वेळ आली तर हीच घ्यायची, फ्रॅक्शनमधलीच, पण ॲप्रॉक्सिमेटली डिव्हाइड करा. काय येईल, 23 पॉईंट किती 23.66. Then at C 4,0 z equal to 5 × 4 plus 8 × 0 equal to 20. इथपर्यंतचा पूर्ण पार्ट मॅक्झिमाइज मिनिमाइज दोन्हीसाठी सेम आहे. इथपर्यंतचा कंप्लीट पार्ट म्हणजे आधी टेबल तयार करणे, नंतर पॉईंट्स प्लॉट करणे, पॉईंट्स प्लॉट करून फिजिबल रिजन डिटरमाइन करणे, त्या फिजिबल रिजनचे कॉर्नर पॉईंट्स
तयार करणे, डिसाईड करणे. ते कॉर्नर पॉईंट्स झेड या ऑब्जेक्टिव्ह फंक्शनमध्ये यूज करणे आणि झेडच्या व्हॅल्यूज फाइंड करणे. इथपर्यंतचा पार्ट मॅक्झिमाइज किंवा मिनिमाइज या दोन्ही प्रकारच्या एक्झाम्पलसाठी सेम राहतो. प्रोसिजर व्हॅल्यूजनुसार फिजिबल रिजन बदलेल, व्हॅल्यूजनुसार सर्व काही चेंजेस होतील. लास्ट सेंटेन्स जे आहे ते डिपेंड आहे आपल्याला क्वेश्चनमध्ये काय म्हटलं आहे, मॅक्झिमाइज का मिनिमाइज. इथं मॅक्झिमाइज म्हटलेलं आहे. मग झेडच्या ह्या ज्या व्हॅल्यूज आपण फाइंड केलेल्या आहेत याच्यामधली मॅक्झिमम व्हॅल्यू कोणती, 23.66. मग ही मॅक्झिमम व्हॅल्यू या सगळ्यांमध्ये सगळ्यात मोठी किंमत ही आहे. ही मॅक्झिमम व्हॅल्यू कुठल्या पॉईंटला येते, 11/3, 2/3. म्हणजे फायनल आन्सर काय येणार, मॅक्सिमम व्हॅल्यू ऑफ झेड इज 71/3 ॲट पॉईंट 11/3, 2/3. बस. आणि जर हाच क्वेश्चन मिनिमाइजमध्ये असता तर झेडची मिनिमम व्हॅल्यू आली असती 0 ॲट पॉईंट 0,0. म्हणजे इथे आपण लिहिलं असतं मिनिमम व्हॅल्यू ऑफ झेड इज 0 ॲट 0,0. एवढाच बदल आहे मॅक्झिमाइज आणि मिनिमाइजच्या क्वेश्चनमध्ये. बाकी सगळा पार्ट कॉमन आहे, सगळा पार्ट सिमिलर आहे. ओके, कंप्लीट दिस. ग्राफ ड्रॉ करा. त्यानंतर कॉर्नर पॉईंट्स, फिजिबल रिजन हे सगळं लिहून घ्या. कंप्लीट दिस वन.